आणि यापुढची बातमी सांगलीमधून आहे। सांगली लोकसभेचं मैदान अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी जिंकलेलं आहे। यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार निवडून येऊ शकतात असाही विश्वास निर्माण झालाय। तसंच भाजपचे उमेदवार संजय काका पाटील आणि विशाल पाटील यांच्यामध्ये खरी चुरस पाहायला मिळाली। जवळपास 1 लाखांच्या मताधिक्यानं विशाल पाटील यांनी संजय काकांना पराभवाची धूळ चारली आणि त्यांना पराभूत केलं। तसंच महाविकास आघाडीकडनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं रिंगणामध्ये असलेले उमेदवार चंद्रहार पाटील यांचा दारुण पराभव झालाय। त्यामुळे सांगलीत विशाल पाटील यांच्या विजयाची जोरदार चर्चा आहे। आपले प्रतिनिधी कुलदीप माने सध्या आपल्या सोबत आहेत। कुलदीप, सांगलीचा हा निकाल राज्यातल्या काही वैशिष्ट्यपूर्ण निकालांपैकी एक ठरलाय। कसं विश्लेषण या निकालाचं केलं जात आहे? काय चर्चा आहे विशाल पाटलांच्या विजयानंतरची? नक्कीच ज्ञानदा, सांगलीमधील लोकसभेची निवडणूक अपक्ष उमेदवारीच्या विशाल पाटलांच्या उमेदवारीमुळे चर्चिली गेली आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये भाजपला काही प्रमाणात फटका बसला, त्याशिवाय 2 टर्म खासदारकी निभावलेल्या संजय काका पाटील यांच्या विरोधातली काही नाराजी आणि जी सहानुभूतीच्या स्वारीवरती विशाल पाटील स्वार झाले, सहानुभूतीच्या लाटेवरती, या सगळ्या गोष्टींचा विशाल पाटील यांना थेटपणे फायदा झालेला दिसून येतोय। कारण जवळपास 1 लाखाहून अधिक मतांनी विशाल पाटील हे निवडून आलेत। अपक्ष उमेदवार अशा पद्धतीने इतक्या मोठ्या मताधिक्यानं आणि तेही प्रमुख पक्षाच्या विरोधात उतरून देखील असा विजय हा महत्त्वाचा मानला जातोय। विशाल पाटील यांच्या विजयाची जी प्रामुख्यानं जी महत्त्वाची वैशिष्ट्य आहे ती सर्वच विधानसभा मतदारसंघामध्ये, अपवाद एका दुसरा वगळता सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये विशाल पाटील यांनी आघाडी घेतली आहे। ही कुठेतरी भाजपसाठी धोक्याची घंटा आहे। कारण भाजपचे अनेक आमदार या ठिकाणी आहेत, मंत्री आहेत आणि या आमदार आणि मंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये देखील विशाल पाटील यांची जी आघाडी आहे ती लक्षवेधी आहे। त्यामुळं एकूणच भाजप विरोधात हा सूर होता का, आणि याशिवाय विशाल पाटील यांना जी सहानुभूती मिळाली, वारं फिरले अशी टॅगलाईन विशाल पाटील यांच्याकडून सुरुवातीपासून आग्रह करून या ठिकाणी कार्यकर्त्यांच्यामध्ये होती। हेच या सगळ्याचा फायदा विशाल पाटील यांना झाला आणि त्यामुळेच थेट जी लढत झाली संजय काका आणि विशाल पाटील यांच्यामध्ये, त्यामध्ये थेट विशाल पाटील यांना फायदा झाला। पहिल्या फेरीपासून साधारणतः विशाल पाटील आघाडीवरती होते, बरोबर आहे, ते आघाडी त्यांनी टिकवून ठेवली आणि महाविकास आघाडीमध्ये सुद्धा या उमेदवारीपासूनच बरीच चर्चा रंगलेली होती। विशाल पाटलांनी आपल्या मतावरती ठाम राहून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, ते जिंकूनही आले। त्यामुळे अर्थातच या निकालाकडे वैशिष्ट्यपूर्ण नजरेने पाहिलं जात आहे। धन्यवाद कुलदीप या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।